ओम नमः शिवाय. जन्म हा अखेरचा श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने. श्री काशी विश्वाराध्य ज्ञान सिंहासनाधीश्वर काव्य सर्व दर्शन तीर्थ वेदांतचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी की जय. जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी. आशीर्वचन 11. शिवयोग समाधी स्थल 6. जिज्ञासू सद्भक्तानो, योग म्हणजे संबंध जोडणे. शिवयोग म्हणजे शिवाशी संबंध जोडणे. ज्याच्याशी आपला संबंध जुळत असतो त्याच्या स्वभावाचा प्रभाव आपल्यावर पडतो. संगती फार महत्त्वाची असते. दुर्जनांशी संगती केली तर मनुष्याला दुःख भोगावे लागते आणि सज्जनांशी संगती केली तर मनुष्याला सुखाचा अनुभव येतो. ज्याच्याजवळ जे भलेबुरे असते तेच तो आपल्याला देत असतो. त्याच्याजवळ जे नाही ते तो आपल्याला देऊ शकत नाही. संसारिक सुखात सुख थोडे असते आणि दुःख अधिक असते. थोड्या सुखासाठी आपल्याला बरेच दुःख भोगावे लागते. संसार हा दुःखसागर आहे. सागरात बुडाल्यावर त्यातील क्षारयुक्त पाणीच मनुष्याला प्यावे लागते. इच्छा असून देखील त्याला गोड पाणी प्यायला मिळत नाही. जीवाचा संसाराशी असलेला संबंध तोडून त्याचा शिवाशी संबंध जोडणे हीच शिवयोग साधना आहे. शिवाशी आपला संबंध नाही काय, असा प्रश्न येथे उपस्थित होईल. आपल्याला जाणीव असो अथवा नसो, शिव हा सर्वव्यापक आहे. जसे आकाश म्हणजे पोकळी. आकाशाशी संबंध ठेवू नये असे तुम्हाला वाटले तरी तुम्ही काय त्यापासून मुक्त होऊ शकता? आकाशातच आपण राहतो, वावरतो, उठतो, बसतो, सर्व क्रिया करतो. असे असताना आकाशाशी आपला संबंध नको असे म्हणून काय उपयोग? जी वस्तू व्यापक असते तिचा सगळ्याशी संबंध असतो. विभू म्हणजे व्यापक. पृथ्वी, जल, अग्नी हे वेगवेगळे पदार्थ असून पंचमहाभूतापासून निर्माण झालेले असंख्य पदार्थ वेगवेगळे आहेत. हे पदार्थ परस्पराशी संबंध आल्याविना राहू शकतात, परंतु या सर्व पदार्थाचा आकाशाशी संबंध असल्यामुळे ते आकाशाशिवाय राहू शकत नाहीत. पंचमहाभूतात सर्वात व्यापक भूत आकाश हेच होय. शिवापासून प्रथम आकाशच उत्पन्न झाले. उपनिषदात म्हटले आहे, यतस्मादात्म आकाश संभूत. ईश्वरापासून आकाश हे पहिले भूत उत्पन्न झाले, म्हणून हे भूत बरेचसे ईश्वरासारखे आहे. ईश्वराच्या ठिकाणी असलेले बरेचसे गुण त्याच्या ठिकाणी विद्यमान आहेत. अस्तित्व आहे पण दिसत नाही. आपण आकाशातच राहतो, परंतु त्याचा स्पर्श आपल्याला होत नाही. त्याचा कुणाला धक्का लागत नाही. माणसाला दाराचा धक्का लागतो, परंतु आकाशाचा धक्का लागत नाही. झाडावर अथवा इमारतीवर गाडी आदळून अपघात झाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकता, वाचता, परंतु आकाशावर आदळून कुठे एखादा अपघात झाल्याची बातमी तुम्ही ऐकली आहे काय? आकाशाच्या स्पर्शाची जाणीवच माणसाला कधी होत नाही. आकाश हे अत्यंत सूक्ष्म तत्व आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय पंचमहाभूतांचे गुण मानले जातात. आकाशाचा गुण शब्द आहे. त्याच्या ठिकाणी इतर 4 गुण नाही आहेत. परमात्मा हा त्याही पलीकडचा आहे. त्याच्या ठिकाणी शब्द हा गुण देखील नाही. अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम असे त्याचे वर्णन केले जाते. तो शब्दातीत आहे. आकाशात शब्द हा गुण आहे, परंतु परमात्म्यात तो गुण देखील नाही. शब्दामुळे आकाश ओळखता येते. प्रतिध्वनी हा आकाशात होतो. वस्तूवर आघात झाल्यानंतर जो ध्वनी होतो त्या ध्वनीचे प्रतिध्वनी याला आकाशाचा शब्दगुण म्हटले जाते. विजापूरच्या गोल घुमटात तुम्ही एक वेळ कुणाचे नाव घेतले तर त्या घुमटात 7 वेळा प्रतिध्वनी होतात. प्रतिध्वनी हा आकाशाचा गुण होय. आकाशात स्पर्श गुण नसल्यामुळे त्याचा स्पर्श आपल्याला होत नाही. आकाशानंतर वायू उत्पन्न होतो. वायूत 2 गुण आहेत, शब्द आणि स्पर्श. त्यांच्या स्वतःचा एक गुण आहे आणि त्याने आकाशाचा एक गुण घेतला आहे. वायू वाहतो तेव्हा त्याचा आवाज ऐकायला येतो आणि त्याचा स्पर्श देखील आपल्याला होतो. वायूनंतर अग्नी उत्पन्न होतो. त्यामध्ये शब्द, स्पर्श या गुणाबरोबर रूप हा देखील गुण आहे. वायू दिसत नाही, परंतु अग्नी दिसतो, म्हणजे त्यात रूप हा गुण आला. जे सूक्ष्म आहे ते अधिकाधिक स्थूल होत चालले आहे. अग्नीनंतर जलाची उत्पत्ती होते. जलात शब्द, स्पर्श, रूप या गुणाबरोबर रस हा देखील गुण आहे. अग्नीत रस नाही, जलात मात्र तो आहे.
जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती होते तेव्हा तिच्यात शब्द, स्पर्श आणि रूप आणि रस या गुणाबरोबरच गंध हा गुण देखील असतो. जेव्हा मनुष्य आपल्या इंद्रियाच्या द्वारे या प्रपंचाचा अनुभव घेतो त्यावेळी ज्या भूतात अधिकाधिक गुण असतात त्याचा त्याला चटकन साक्षात्कार होतो, कारण त्याचा त्याच्या पाचही ज्ञानेंद्रियाशी साक्षात संबंध येतो आणि त्याच्या अस्तित्वाबद्दल त्याच्या मनात कोणताही संदेह राहत नाही. उदाहरणार्थ पृथ्वीत पाचही गुण असल्यामुळे मनुष्याची पाचही ज्ञानेंद्रिय तिचे अस्तित्व निसंदिग्धपणे मान्य करतात, कारण पाचही इंद्रियाचे विषय पृथ्वीमध्ये विद्यमान आहेत. या पुढे जेव्हा आपण जाऊ तेव्हा एक इंद्रियाचा विषय कमी होत जातो. पृथ्वी सोडून जेव्हा तुम्ही जलतत्व पाहाल तेव्हा तेथे गंध नसल्यामुळे घ्राणेंद्रियाला काम राहणार नाही. येथे एक इंद्रिय कुचकामी ठरते. जेव्हा अग्नीकडे पाहाल तेव्हा ते रसगुण नसल्यामुळे तुमचे रसनेंद्रिय कुचकामी ठरते. त्यानंतर वायूकडे जाल तेव्हा तेथे रूप नसल्यामुळे तुमचे नेत्रेंद्रिय कुचकामी ठरते. त्यापुढे जेव्हा आकाशापर्यंत पोहोचाल तर तेथे स्पर्शगुण नसल्यामुळे तुमचे त्वगेंद्रिय कुचकामी ठरते. आकाशाचा अनुभव घेण्यासाठी आपले त्वगेंद्रिय, आपले नेत्रेंद्रिय, आपले रसनेंद्रिय आणि आपले घ्राणेंद्रियाचा काही उपयोग होत नाही. फक्त श्रवणेंद्रियानेच आकाशाचे अस्तित्व जाणता येते. आकाशाचे आकाश असलेला तो परमात्मा, त्याच्याकडे जर आपण गेलो तर तेथे श्रवण इंद्रियांचाही काही उपयोग होत नाही. तुमच्याजवळ ज्ञान घेण्यासाठी पंचेंद्रिय आहेत हे खरे आहे, परंतु जी वस्तू पंचविषयाच्याही पलीकडची आहे तिचे ज्ञान तुमच्या ज्ञानेंद्रियाला कसे होणार? अर्थातच होणार नाही. तेथे तुमची सारी ज्ञानेंद्रिय कुचकामी ठरतात. येतो वाचो निर्वर्तने अप्राय मनसासह, त्याला जाणण्यासाठी ती ज्ञानेंद्रिये गेली परंतु हाती काही न आल्यामुळे परत आली. मनुष्याचा ज्याच्याशी सहजपणे साक्षात संबंध होतो त्याच्याशी तो जोडलेला असतो, शब्दाशी, स्पर्शाशी, रूपाशी, रसाशी, गंधाशी, कारण ते सहज प्रतीत होतात. त्यांच्याशी संबंध जोडायला काही कष्ट पडत नाहीत. म्हणून आपले मन त्याच विषयात निरंतर रममाण होत असते, परंतु मनाला त्यात रमू देणे हानिकारकच होय. एखाद्या वृक्षाला अनेक फांदे असतात, त्यावर असंख्य फळे लागलेली असतात. एक माकड ती फळे खातो. ते एक फळ पूर्ण खात नाही, अर्धवट खाते. एक फळ खाता खाता त्याला दुसरे दिसते. पहिले टाकून ते दुसरे खायला लागते, दुसरे सोडून तिसरे खाऊ लागते. माणसाप्रमाणे एका जागी निवांत बसून शिस्तीत ते आपले भूक भागून घेत नाहीत. मनुष्याचे मन देखील तसेच आहे. मन प्रवचन ऐकत असते आणि अचानक जर कोठून खमंग वास आला तर ऐकणे सोडून ते तिकडे पळते. याप्रमाणे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याचा थोडा अनुभव घेत ते सारखे फिरत असते. माकडासारखे त्याला तसेच भ्रमू दिले तर संसारातून कधी सुटका व्हायची नाही. ते भवाकडे धावत सुटेल, भगवंताकडे जात नाही. ज्या सुखाच्या अपेक्षेने ते विषयाकडे धावत सुटते ते विषय मिळाले तरी देखील त्याची प्राप्ती केव्हाच होत नाही, होणे शक्य नाही. असे जन्मजन्मांतरातून ते कितीही भटकत राहिले तरी त्याला पूर्ण तृप्ती कधीच लाभत नाही. मनाची ही अशी धाव रोखण्यासाठी शिवचिंतनाची आवश्यकता असते. त्याने संसाराचे चिंतन सोडून देऊन जर भगवान शिवाचे चिंतन करायला आरंभ केला तर तोच शिवयोग होय. त्याचा संबंध शिवाशी जुळणे हाच शिवयोग आहे. शिवयोगात तुम्ही तुमच्या शरीराच्या द्वारे, वाणीच्या द्वारे, मनाच्या द्वारे शिवाशी संबंध साधू शकता. शरीर, वाणी आणि मन या त्रिकरणाने शिवाशी संबंध साधता यावा यासाठी आपल्या आचार्यांनी आपल्या हाती इष्टलिंग दिले आहे. केवळ पूजेच्या वेळीच नव्हे तर निरंतर शरीराचा शिवाशी संबंध असावा यासाठीच कंठात इष्टलिंग धारण केले जाते. मंत्र जप आणि शिवस्तुती करताना वाणीचा शिवाशी संबंध जुळतो आणि शिवध्यान, शिवचिंतन करीत असताना मनाचा शिवाशी संबंध साधला जातो. या प्रकारे शरीर, वाणी आणि मन या त्रिकरणांनी
शिवाशी संबंध ठेवणे याचेच नाव शिवयोग आहे. शिवयोग समाधीस्थ तर जो साधक राहतो त्याला पंचक्लेश दुःखदायक ठरत नाहीत. सदैव शिवचिंतन करणाऱ्या मनुष्याला सांसारिक कष्ट आले तरी त्याचे मन शिवाशी संलग्न झाल्यामुळे त्याला दुःखानुभव येत नाही. संसारात राहून देखील दुःखापासून मुक्त राहण्याची कला म्हणजेच शिवयोग. जाणीव असो अथवा नसो आपला ईश्वराशी संबंध आहेच, मग तो नव्या रीतीने प्रस्थापित करायला लागतो की काय याविषयी आपण विचार करीत होतो. शिवाचा आपल्याशी निरंतर संबंध आहे. ज्याप्रमाणे आकाशाशी आपला सदोदित संबंध आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याचे ज्ञान नसते इतकेच. हा संबंध अजाणतेपणे आहे. त्याचे ज्ञान करून घेणे हाच शिवयोग होय. आपल्या आकाशाची निरंतर संबंध आहे याचे ज्ञान देखील आपल्याला नसते, परंतु जेव्हा घराच्या 4 भिंतीमधली पोकळी म्हणजे आकाश होय असे ज्ञान तुम्हाला माहीत होते तेव्हा आपण आकाशातच राहतो, उठतो, बसतो, खातो, पितो, सारे व्यवहार करतो असे ज्ञान होऊन आकाशाच्या आणि आपल्या नित्य संबंधाची तुम्हाला जाणीव होते. त्याप्रमाणे आकाशालाही अवकाश देणारे परमात्म तत्व त्यापेक्षाही सूक्ष्म आहे. त्याचा आणि आपला नित्य संबंध आहेच, फक्त त्याचे ज्ञान आपल्याला नाही एवढेच. जेव्हा शिवाच्या आणि आपल्या संबंधाचे ज्ञान होते तेव्हा जीवात्म्यात सुधारणा होते. प्राथमिक शाळेतील मुले वर्गात शिक्षक नसताना कधीही गप्प बसत नाहीत. कुणी कुणाचे केस ओढतो तर कोणी कुणाचा सदरा कोडतो, कुणी कुणाला चापट मारतो, असा सगळा गोंधळ वर्गात चालू असतो. परंतु जेव्हा शिक्षक वर्गात येतो तेव्हा सारी मुले चिडीचूप होऊन गप्प बसतात. देवासारखी जणू याआधी काही घडलेच नाही, कुणी काही गोंधळ घातलाच नाही. समजा शिक्षक वर्गात येऊन लपून बसला, तो वर्गात आहे मुलांना माहीत नाही. अशा वेळी मुले काय करतात? गोंधळच घालतात. शिक्षक वर्गात आहे तरीही गोंधळ चालूच आहे. तो कशामुळे? शिक्षकाच्या केवळ अस्तित्वामुळे मुलाचा गोंधळ थांबत नाही, तर त्याच्या अस्तित्वाचे ज्ञान जेव्हा मुलांना होते तेव्हाच ती शांत होतात. मुलाचा गोंधळ चालू असताना शिक्षक जर लपलेल्या जागेतून बाहेर येऊन त्याच्या समोर आला तर मुले लगेच गप्प बसतात. देवासारखी जणू काही घडलेच नाही अशा चेहऱ्यानी. त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या मनात ईश्वराचे वास्तव्य असते. बीजात जसे अंकुर असतो त्याप्रमाणे प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयात भगवान शिवाचा नित्य निवास असतो असे जगद्गुरू रेणुकाचार्यांनी पिंडस्थलात स्पष्टपणे सांगितले आहे. तुम्हाला ज्ञान असो अथवा नसो तुमच्या हृदयात ईश्वर आहेच, परंतु काही माणसाचे आयुष्य सुधारले आणि काहीचे नाही. याचे कारण कोणते? शिवाच्या अस्तित्वाचा बोध नाही, हेच ते कारण होय. त्याचा बोध व्हावा यासाठी ज्यावेळी इष्टलिंग धारण केले जाते त्यावेळी धारेय दवधाने शरीरे सर्वदा बुध अशी श्रीगुरु आज्ञा करतात. हे इष्टलिंग अवधानपूर्वक धारण कर. इष्टलिंगधारी बरेच आहेत, कोट्यावधी आहेत. सगळ्यांच्या शरीरावर इष्टलिंगे आहेत, परंतु आपल्या शरीरावर इष्टलिंग आहे याचे भान किती लोकांना असते? ते नसतेच मुळी. हे भान फार कमी लोकांना असते. लोकांजवळ एवढा जागृतपणा नसतो. हातात किल्ली असून तिचा घरभर शोध घेणारे अनेक महाभाग असतात. ती त्यांच्या हातामध्येच असते, पण तो घरभर धुंडाळत असतो का? तर तो आपल्या हातामध्ये आहे याचे भानच त्याला नसते. त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्य ईश्वराचा शोध घेतो. कोठे? काशीमध्ये, केदारेश्वरला, बद्रीनाथला, रामेश्वरमध्ये. आम्ही तीर्थयात्रेला कशासाठी करतो? तर ईश्वराला शोधण्यासाठी. काशीमध्ये तो नाही असे नाही, तो आहेच. तुम्ही जेथे जाल तेथे तो आहेच. तुम्ही जेथून आलात त्या ठिकाणी तो आहेच. जो मनुष्य शोध घ्यायला निघतो त्याच्या आत देखील तो आहेच. मंदिरात ईश्वराला आरती ओवाळतात, त्यानंतर ती जमलेल्या भक्तासमोर आणतात. तुम्हाला वाटते की पुजाऱ्याला पैसे हवे आहेत म्हणून तुम्ही 5-10 पैसे त्या थाळीत टाकता. ईश्वरावर ओवाळलेली आरती भक्तासमोर आणण्याची परंपरा का निर्माण झाली? तर ज्या ईश्वराच्या दर्शनासाठी तुम्ही या मंदिरात आलात तो ईश्वर तुमच्या हृदयात देखील आहे, म्हणून त्यावर ओवाळलेली आरती तुमच्या हृदयात विराजमान असलेल्या ईश्वराला ओवाळण्यासाठी
आणली आहे. या प्रकारे प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात ईश्वराचे वास्तव्य असते. त्याच्याशी नव्याने संबंध जुळवण्याची गरजच नाही. जोपर्यंत तुम्हाला हृदयस्थ परमात्म्याचे ज्ञान होणार नाही तोपर्यंत तुमचे जीवन सुधारणार नाही. आपल्या सिद्धांतात अष्टावरणे मांडली आहेत. आवरण म्हणजे रक्षा कवच. ज्याने आवृत्त केले जाते म्हणजे झाकले जाते त्याला आवरण म्हणतात. आवरणाचे दोन उद्देश असतात: वस्तूचे स्वरूप लपवणे किंवा तिचे रक्षण करणे. वेदांत शास्त्रात मायेला आवरण असे म्हटले आहे. ती आत्म्याचे मूळ स्वरूप झाकून टाकते आणि प्रपंचाला दाखवते. परंतु आपल्या सिद्धांतात आवरण या शब्दाचा अर्थ रक्षा करणारे कवच असा होतो. आपल्या आचार्यांनी एक नव्हे तर 8 प्रकारची आवरणे सांगितली आहेत. साधक सुरक्षित राहावा हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. साधक जर सुरक्षित असेल तरच तो आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकेल. जर तो असुरक्षित असेल तर तो आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. गुरु हे रक्षा कवच आहे. आपल्याला दीक्षा देऊन ज्ञानमार्गाचा उपदेश करून तो दुर्मार्गापासून वाचवतो. म्हणून गुरु हे रक्षा कवच म्हणजे आवरण होय. इष्टलिंग ही देखील एक आवरण होय. गळ्यात इष्टलिंग धारण करणारा मनुष्य जर दुष्प्रवृत्त झाला की लगेच त्याला भान येते की आपल्या गळ्यात भगवान शिव विराजमान आहेत आणि आपण दुष्कर्म कसे करू शकतो. आपल्याला धर्मानेच वागले पाहिजे, अधर्माने वागून चालणार नाही. या बोधामुळे तुम्ही जागृत होऊन दुमार्गापासून दूर राहता. म्हणून इष्टलिंग हे एक आवरण होय. याप्रमाणे जंगम म्हणजे शिवयोगी ज्ञान उपदेश करून तो आपल्याला संसार प्रवृत्तीपासून वाचवतो. म्हणून ते देखील एक आवरण आहे. भस्म आणि रुद्राक्ष ही देखील आवरणे आहेत. कपाळावर भस्म लावून गळ्यात रुद्राक्ष माळ घालून जर कोणी मद्यालयात गेला तर तो दुकानदारच त्याला विचारू लागेल, तुम्ही इकडे कसे काय आलात. भस्म रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य देखील अशा ठिकाणी जायला घाबरतो. ईश्वराची भीती वाटली नाही तरी त्यांना लोक अपवादाची भीती वाटते. म्हणून भस्म आणि रुद्राक्ष ही आवरणे होत. पादोदक, प्रसाद आणि मंत्र यामुळे आपले अंतःकरण अत्यंत परिशुद्ध होऊन आपण दुमार्गाकडे वळतच नाही. याप्रमाणे सांसारिक प्रवृत्तीपासून वाचून आपल्याला ईश्वराकडे नेणारी ही साधने होत. यासाठी आपल्या आचार्यांनी आपल्या हाती इष्टलिंग दिले आहे. आपल्या हृदयातील प्राणलिंगाचे आणि भावलिंगाचे स्वरूप समजावून सांगितले आहे. शिवाचा जीवात्म्याशी अखंड संबंध असतो हे विचार केल्यानंतर ध्यानात येते. तुमची दीक्षा होण्याच्या आधी देखील हा संबंध होताच. दीक्षेनंतर त्याला मूर्त स्वरूप लाभले. इष्टलिंगाच्या रूपाने जेव्हा तुमच्या हृदयावर ईश्वराचे वास्तव्य राहते तेव्हा या संबंधाचे तुम्हाला ज्ञान होते. अवधान म्हणजे लक्ष, सावधान म्हणजेच सावधान. अर्थात लक्षपूर्वक जो आपल्या शरीरावर लिंग धारण करतो आणि त्याचे सतत भान ठेवतो तोच अवधान लिंगधारी साधक होय. शिवाशी सदैव संबंध असल्यामुळे तुम्ही शिवयोगीच आहात. परंतु या संबंधाने ज्ञान नसल्यामुळे स्वतःला शिवयोगी म्हणण्याचे धैर्य तुमच्याजवळ नाही. आपल्या आत देखील शिव आहे. त्याला जाणण्यासाठीच आपल्या हृदयावर श्री गुरुने शिवलिंग ठेवले आहे. याच शिवलिंगाच्या द्वारा आपण प्राणलिंगापर्यंत पोहोचू शकतो. असे ज्ञान जेव्हा तुम्हाला होते तेव्हा तुमचा शिवाशी जणू नव्याने संबंध जुळतो. शरीराने, वाणीने आणि मनाने तेव्हाच तुम्हाला शिवयोगी असे संबोधले जाते. संसार रूपी विषवृक्षाला छेदण्यासाठी शिवध्यान हे मुख्य साधन आहे. शिवध्यान, शिवभावना हा एक परशु म्हणजे कुऱ्हाड आहे. त्याच्याच साहाय्याने संसार रूपी विषवृक्ष आपण नष्ट करू शकतो. जर आपण शिवध्यान करणार नाही तर आपल्याला सांसारिक दुःख भोगावेच लागते. मनुष्याला सदैव सुख हवे असते. कुणाला संपत्ती हवी असते तर कुणाला काही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. ज्याची पुरुषाकडून मागणी केली जाते ते पुरुषार्थ होत. येथे पुरुषाचा अर्थ स्त्री पुरुषातील पुरुषाचा नव्हे तर पुरुष म्हणजे जीवात्मा असा आहे. पुरुषते ती पुरुष. शरीररूपी पुरात म्हणजे नगरात
शरीरात जो निवास करतो तो पुरुष होय. शरीर स्त्रीचे असू शकते किंवा पुरुषाचे असू शकते, परंतु जीवात्मा मात्र स्त्री अथवा पुरुष नसतो. प्रत्येक पुरुषाला काय हवे असते? धर्म किंवा अर्थ किंवा काम किंवा मोक्ष. एवढे सोडले तर ज्याची इच्छा करावी असे जगात काही उरतच नाही. हे पुरुषार्थ पुरुषाला कशासाठी हवे असतात? तर सुखासाठी. कुणी धर्माने सुख मिळवू पाहतो, कोणी अर्थार्जन करून सुख मिळवू पाहतो, कोणी काम वासने मागे लागून सुख मिळवू पाहतो, तर कोणी मोक्षाचा मार्ग चोखाळून सुख मिळवू इच्छितो. सुख संसारात देखील असते आणि परमात्म्यात देखील असते. संसारात दिसणारे सुख हे परमात्म सुखाचाच अंश मात्र असते. परमात्म्याच्या ठिकाणचेच थोडे सुख घेऊन संसार सुखरूप होतो, भासतो. लाडू गोड लागतो तो त्याच्यातील साखरेमुळे किंवा गुळामुळे, पण आपण मात्र म्हणतो लाडू गोड आहे, त्यातील रवा, बेसन इत्यादी पदार्थ गोड नसतात. त्याला गोडी येते ती साखरेमुळे, पण आपल्याला त्याचे भानच नसते. जेव्हा साखर कमी अधिक होते तेव्हा मात्र त्यातील साखरेची आपल्याला आठवण होते. लाडवातील माधुर्य साखरेचे किंवा गुळाचे असते. त्याप्रमाणे शब्दस्पर्शादी गुणामध्ये आणि सांसारिक पदार्थामध्ये जे सुख मिळते ते परमात्म्याचेच असते. त्याच शिवानंदातील थोडा अंश घेऊन संसार सुखरूप होतो, परंतु सांसारिक सुख भोगून देखील जीवाला त्यापासून अनंत दुःखच मिळते. प्रारंभी विषयापासून सुख मिळते, परंतु शेवटी ते दुःखदायकच ठरतात. म्हणून आपण जर भगवान शिवाशी संबंध सोडून शिवानंद प्राप्त करून घेतला तर आपण अखंड सुखाचे धनी होऊ शकतो. एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.